माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की होळीचा सण साजरा होत असतो. तर इकडे अर्णव आणि त्याचसोबत ईश्वरी हे होळीभोवती जोडीनंच फिरत असतात आणि होळीच्या पायासुद्धा पडतात. कारण आता त्यांनाही हेच वाटत असतं की सगळं काही व्यवस्थित व्हायला हवं आणि यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. ज्या काही गोष्टी आधी झाल्या आहेत त्या सगळ्या काही विसरून जायची आणि नव्याने सगळ्याला सुरुवात करायची असंच त्यांचं ठरलेलं असतं. इकडे आता आजी आणि अंजली बोलत असतात. आजी अंजलीला म्हणते की तू आज आलीस ना, खरंच खूप बरं वाटलं. पण मला ना तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बघ ना, आता होलाष्टक योग चालू आहे, त्यामुळे उद्या प्लीज तू इथेच थांब ना, आता जाऊ नकोस. म्हणजे आलीच आहेस तर 2 दिवस आता थांबच. पण इकडनं अंजली काही ऐकायला तयार नसते. अंजली म्हणत असते की सॉरी, पण मला नाही थांबता येणार. अंजलीने असं म्हटल्याबरोबर आता आजी म्हणते की तू माझ्यासाठीही थांबणार नाहीस का? माझ्यासाठी तरी प्लीज थांब ना, असं करू नकोस प्लीज. मग आता कुठे जाऊन अंजली आजीचं ऐकायचं ठरवते. अंजली जेव्हा आजीचं ऐकते तेव्हा आजीला म्हणते की ठीक आहे, मी राहायला तयार आहे, चालेल, मी फक्त हे सगळं तुझ्यासाठी करते असं देखील ती आजीला सांगते. आजी म्हणत असते की थँक्यू, तू निदान माझ्यासाठी तरी थांबायला तयार झालीस. आजीलाही खूप बरं वाटत असतं आणि त्यामुळेच ना आजी खूप जास्त खुश असते. कारण उद्या ग्रहण आहे आणि त्या ग्रहणामध्ये काही झालं तरी अंजलीला एकटीला बाहेर सोडायला नको असंच वाटत असतं आणि म्हणूनच तिची काळजी घ्यायचं काम ना आता इकडे आजी करत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की शिर्केंना फोन केलेला असतो आणि शिर्केंना अर्णव विचारत असतो की काय झालं आहे, सगळ्याचा शोध घेणं चालू आहे का? मग आता शिर्के म्हणत असतात की नाही, आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये गेलो होतो पण त्याचा काही ठाणपट्टा लागला नाही आहे, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करतोय. मग शिर्केंवर आता खूप जास्त अर्णव चिडलेला असतो. अर्णव म्हणत असतो की तुम्हाला कळतंय का नाही काही? करा, जरा लक्ष द्या. त्या काही झालं तरी श्रीकांत धुमाळ मला भेटायलाच हवा कोणत्याही परिस्थितीत, असं देखील आता सांगितलं जातं. श्रीकांत धुमाळला शोधण्यासाठी अर्णव करत असलेली मेहनत बघून मात्र आता खूपच जास्त मोठा धक्का इकडे असणाऱ्या वल्लरीला बसलेला असतो. वल्लरी आता अर्णवला विचारत असते की काय चाललंय अर्णव? अगं मामी, तू कधी आलीस, असं अर्णव डायरेक्टली तिला विचारतो. त्यावर वल्लरी सांगत असते की सगळेजण जीवनासाठी तुला बोलवत आहे तेच सांगायला आले होते, असं काहीसं खोटंच आता ती सांगू लागते. पण तिने आता मोठं ऐकलेलं असतं त्यामुळे तिला मात्र आता मनामध्ये खूप जास्त भीती वाटत असते. ती आता विचार करत असते की खरंच या सगळ्याचा शोध घेतला तर माझं काय होईल. दुसरीकडे आता सगळेजण जीवनाच्या ताटावर बसलेले असतात. सगळ्यांसाठी खास असा मेनू केलेला असतो, तो सुद्धा आता ईश्वरीने सगळ्यांसाठी पुरणपोळ्या केलेल्या असतात आणि ईश्वरीच्या पुरणपोळ्या खाऊन सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होतो. सगळीजण म्हणत असतात की एकदम मस्तच पुरणपोळ्या झाल्या आहेत. तर आजी मात्र आता अंजलीच्या पुरणपोळीवर जरा जास्त तूप टाकून दे असं ईश्वरीला सांगत असते. ईश्वरी ती तूप टाकायला सुद्धा तयार असते, पण ईश्वरीला आता लगेच इथे सांगितलं जातं. अंजली बोलते की नको, राहू दे, जे काही करायचं आहे ते मी करेन असंही आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना, तेव्हा आता ईश्वरी उभी राहते. तर जे काही हवंय ते अंजली स्वतःच्या हातानं घेत असते. इकडे आता जो राकेश असतो तो मात्र आता उगाचच ना भांडणं लावायची, मुद्दामून सगळं काही अंजलीला पूर्वीचं आठवायचं यासाठी त्याचे कष्ट चालू असतात. म्हणजेच ज्या काही गोष्टी झाल्या त्यामुळे जर आम्ही घर सोडलं नाही तर एकत्र कुटुंबात होळी साजरी करायला कोणाला आवडत नाही. उलट मीच सांगितलं आपण जाऊया म्हणून तर आम्ही इथे आलो आहे. काय ना, आम्हाला कुटुंबाबद्दल खूप वाटतं. जरी तुम्हा लोकांना आमच्याबद्दल काही वाटत नसेल ना तरीसुद्धा आम्हाला तुमच्याबद्दल खूप काळजी वाटते आणि म्हणूनच मीही हिला म्हटलं की चल आपण घरातल्यांसोबत हा होळीचा सण साजरा करूया. राग रुसवे घेऊन काय होणार आहे असं देखील आता राकेश म्हणत असतो. राकेश जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा आजीच्या लक्षात येतं की चला, निदान जावई बापू आपल्याला इतकं समजून घेत आहेत तर आपणही जावई बापूंना सांगायला हवं की ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या विसरून आपण पुढे जाऊया. आणि म्हणूनच ना आता अक्षरशः आजीने या राकेश समोर हात जोडलेले असतात आणि आजी आता राकेशला म्हणत असतात की तुम्हाला
एवढं समजतंय ना, तर प्लीज तुम्ही आता ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या होळीच्या दिवशी का होईना मागचं मागे टाका आणि पुढे आपण आता सगळ्या चांगल्या ह्याला लागूया असं मला वाटतं. असं देखील आता आजी बोलून अक्षरशः त्या राकेशसमोर हात जोडत असते आणि त्याच वेळेला आता राकेशही अगदीच नवरा असल्याचं दाखवून देत असतो. म्हणजेच ना तो आता म्हणत असतो की बघ ना, सगळ्यांना असंच वाटतं की आपण इथं राहायला यायला हवं, मग काय म्हणतेस बायको, इथेच राहायचं का, असं तो आता विचारू लागतो. जेव्हा तो हे सगळं काही विचारतो तेव्हा मात्र अंजली नाही असं म्हणत असते. अंजली म्हणत असते की सॉरी पण नाही. पण आता अंजली नाही म्हणते तेव्हा ईश्वरी वगैरे सगळेजण म्हणत असतात की अंजली ताई असं नका ना करू, राहा ना, म्हणजे तुम्ही जर सोबत असाल तर बरं वाटेल, आपण एकत्र उद्याची रंगपंचमी साजरी करूया. पण आता जर माझ्या नवऱ्याचा जिथे अपमान होतोय तिथे मला नाही राहायचे म्हणजे नाही राहायचे, मी हा विचार पक्का केलेला आहे असं देखील आता ती म्हणत असते. तिने नकार दिल्याबरोबर आजी म्हणत असते की काय, आता तर तू सांगितलं होतंस की तू थांबणार आहेस, ओलास्टक योग होता म्हणून तुला मी म्हटलं होतं. पण आजीला ती म्हणते की मी म्हटलं होतं तुला पण सॉरी, पण आता मला नाही थांबता येणार, मी खरंच सांगते मला नाही थांबायचं या घरामध्ये, असंही ती आत्ता म्हणू लागते. दुसरीकडे आता या सगळ्या संधीचं आपण सोनं करून घ्यायला हवं असं कुठेतरी वल्लरीला वाटत असतं. वल्लरीच्या डोक्यामध्ये आधी सगळं प्लॅनिंग असतं, ती फक्त लांबूनच हे सगळं काही पाहत असते. कारण आहे ना, तिने ठरवलेलं असतं की काही झालं तरी ह्या जावई बापूचा अपमान करायचा आणि तो सुद्धा ईश्वरीकडनं. तर इकडे ईश्वरी ही आता अक्षरशः माफी मागत असते आणि ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या सोडून द्या, पण मी कसं विसरू, माझ्या नवऱ्याचा इतका मोठा अपमान केलेला मी नाही विसरू शकत असं देखील आता ती म्हणत असते. त्यात काय आहे, नका ना, माहिती आहे आम्ही आरोप केले आहेत, पण आम्ही आता खरंच स्वतःहून माफी मागतोय ना, प्लीज ना. मग आता अर्णवही म्हणत असतो की बघ ताई, मला माहिती आहे आमच्याकडनं चुका झाल्या आहेत, पण उद्या रंगपंचमी आहे तर मला असं वाटतं की आपण एकत्र कुटुंब मिळून हा सगळा सण मस्त जोरात साजरा करायचा. आणि तसंही तुलाही माहिती आहे, तू जर नसशील ना तर हा सण काही साजरा होणाऱ्यातला नाही आहे, त्यामुळे मी तुला सांगतोय प्लीज प्लीज तू थांब ना, असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा तो एवढं प्लीज प्लीज बोलून विनवणी करत असतो ना, तेव्हा मात्र आता नाईलाजास्तव का होईना थांबायचं असं आता अंजलीचं ठरतं. अंजली म्हणते की ठीक आहे, मी थांबायला तयार आहे. अंजलीने आता असं म्हटल्याबरोबर कुठेतरी जाऊन अर्णवला बरं वाटतं. अर्णवला आता रिलॅक्स वाटत असतं, कारण त्याला असं मनातून वाटत असतं की जर उद्या रंगपंचमीच्या दिवशी ताई नसेल तर कोणीही रंगपंचमी खेळणार नाही, मुळात त्यालाच खेळण्याचा इंटरेस्ट नसणार आहे. म्हणूनच त्याने कसं तरी आता अंजलीला मनवलेलं असतं. अंजली आता अर्णवच्या सांगण्यावर ना उद्याचा एक दिवस तिथे थांबायला तयार होते, म्हणून घरात सगळीच जण खुश असतात. तर इकडे मात्र आता राकेश हा ईश्वरीच्या पुरणपोळ्यांचं कौतुक करत असतो आणि एकदम एकदम भारी पुरणपोळ्या केल्या आहेत ईश्वरीची असंही आता तो म्हणून तिचं कौतुक करतो. कारण त्याला नेहमीप्रमाणेच आता ईश्वरीच्या जरा जास्त जवळ जायची एकदम नामी संधी मिळाली की काय असंच वाटत असतं आणि यासाठी त्याचे हे सगळे काही प्रयत्न सुरू असतात. जेव्हा हे सगळं काही तो करतो तेव्हा मात्र आता इकडे अर्णवला राग येत असतो, पण बाकी इतर घरातल्या कोणालाच कळत नसतं की त्याचं काय चाललेलं आहे ते. तर दुसरीकडे मात्र आता मामीने बघितलेलं असतं, रूममध्ये गिफ्ट वगैरे ठेवलेले असतात आणि ते गिफ्ट चेंज करायचं काम मामीचं असतं. मामी आता विचार करते की जावई बापूंसाठी आई म्हणत होत्या मानपान आणला आहे, पण नेमकं एवढं आणलं आहे काय जावई बापूंसाठी, आपल्याला तर बघायलाच हवं एवढी कोणती महत्त्वाची गोष्ट आणली ती. कारण आजकाल जावई बापू जरा माझ्याच उलट वाकड्यात जात आहेत, त्यामुळे आता तिलासुद्धा जावई बापूंना ताळ्यावर आणण्यासाठी काहीतरी करायचं असतं आणि यासाठी ती मुद्दामून ना आता ते बॉक्स उघडून बघते तर त्यामध्ये चांदीचा गणपती असतो. चांदीचा गणपती बघूनच ना आता मात्र तिला कळत नसतं की हे काय, बापरे, म्हणजे आईने ह्याच्यासाठी चांदीचा गणपती मागवला आहे, भारीच आहे. पण आता हा गणपतीच आपण गायब करूया असं आता ठरलेलं असतं आणि म्हणूनच आता ती गणपती गायब करण्याचा निर्णय घेते. जसा तो गणपती गायब करायचं ती ठरवते तसं आता लगेच तिथे एक रिकामी बॉक्स ठेवून देते आणि तो गणपती स्वतःकडे घेते. तो गणपती स्वतःकडे घेतल्यानंतर तिला आता हेच दाखवायचं असतं की ईश्वरी किती निष्काळजी आहे, सगळे आरोप ईश्वरीवर ढकलायचे असतात आणि त्याचसाठी हे सगळं काही तिचं सुरू असतं.
जेव्हा हे सगळं काही ती करत असते तेव्हा मात्र आता तिला एक वेगळाच आसुडी भाव मिळत असतो, आसुडी आनंद मिळत असतो आणि त्यासाठी हे सगळं काही तिचं सुरू असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अर्णव आणि ईश्वरीने त्या राकेशला रूममध्ये बोलवलेलं असतं आणि राकेशला रूममध्ये बोलवून ती लोकं पैसे वगैरे देतात. पैसे वगैरे जेव्हा त्याला देतात तेव्हा कुठे जाऊन आता राकेश जो आहे तो मात्र आता खूप जास्त खुश होतो. राकेश म्हणत असतो की थँक्यू, तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तुमच्या बहिणीला घेऊन येतो तर त्याचे 7 लाख रुपये दिले. खरंच अर्णव तू पैसेवाला आहेस रे, पण आता तुझे हे दिवस जास्त दिवस काही टिकणार नाही आहेत, तुझे हेही दिवस भरतील असंही आता अर्णव बोलत असतो. ईश्वरीलाही त्या राकेशचा प्रचंड असा राग आलेला असतो म्हणून ईश्वरी आता चिडलेली असते. ईश्वरी जेव्हा आता चिडते तेव्हा राकेशला म्हणत असते की आमच्या ताईची योग्य काळजी घ्यायची, एकतर वेगळं राहतोय ना तर योग्य काळजी घ्यायची, पैसे तर दिले आहेत तुला असंही आता म्हटलं जातं. त्यावर ईश्वरीजी तुम्ही काळजी करू नका, उलट मी इथे येण्यासाठी खूप जास्त आतुर आहे, मला तुमच्या सहवासात तुमच्यासोबत राहायचं आहे असं देखील आता निर्लज्ज हा राकेश बोलत असतो आणि ते सुद्धा सगळं काही अर्णवच्या समोर. आणि त्यामुळे अर्णवला राग येत असतो, कारण जे काही बोलायचं असतं ना ते अगदीच पायरी सोडून तो वागत असतो आणि त्यामुळेच ना अर्णवला एकदम विचित्र वाटत असतं. तर ईश्वरी म्हणत असते की एकदा का ना ताईचं बाळ आलं ना की तुला आम्ही सगळंच दाखवतो, अख्खी दुनिया कशी आहे ना ते तुला कळेलच असंही आता सांगितलेलं असतं. मुद्दामूनच ना आता अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात तर इकडे मात्र आता त्याला अजून काही पैसे हवे असतात आणि यासाठी तो आता म्हणतो की तुझ्या ताईचा अजून एक दिवस वाढवला आहे तर मला अजून 7 लाख रुपये लागणार आहेत. तो काही ऐकायला तयार नसतो म्हणून अर्णवला नाईलाज असतो, कपाटात ठेवलेले आता पैसे काढावे लागतात. कपाटात ठेवलेले पैसे जेव्हा आता तो बाहेर काढतो तेव्हा मात्र आता ते पैसे तो मोजत असतो आणि त्या पैशांवर बरोबर लक्ष असतं. राकेश म्हणत असतो की वा कसली कमाल आहे, काय रे चेंडुकड्या तुझ्याकडे तर लई पैसा आहे रे, लई म्हणजे लई, बरं झाला मला दिल्यास, आत्ता जरा बरं वाटतंय बघ. म्हणजे कसं बायकोला इथे आणून द्यायचे एवढे पैसे एका दिवसाचे भेटत असतील तर पुन्हा कधीतरी सांग, मी करेल 5-50 पैसे कमी करेल, ऑफर ठेवेल 5,000 रुपये ऑफची. असंही आता तो मुद्दामूनच इथे अर्णवची मजा घेत बोलत असतो. अर्णवने आता त्याला पैसे दिलेले असतात आणि त्यामुळेच तो आता खूपच जास्त खुश असतो. त्यामुळे आता त्याचे पुढचे प्लॅनिंग सुरू होत असतात. तर दुसरीकडे आता राकेश हा म्हणत असतो की बघितलंस ना मला बरं वाटलंय तू मला पैसे दिलेस ते, एकंदरीत ना मी खूप जास्त खुश आहे, तू मला एवढी मदत करतोय आणि एवढं सगळं काही करतोय म्हटल्यावर मीही विचार करेन तुझ्या या सगळ्या गोष्टींचा. आणि तसंही पुन्हा काही गरज लागली तर सांग, घेऊन ये ना तुझ्या बावट बहिणीला, तसंही काय रिक्षात घालायचं आणि घेऊन यायचं, रिक्षाला कुठे मला खर्च लागणार आहे जास्त, त्यानिमित्ताने मला इतके पैसे मिळतात. आणि असं बोलून तो आता तिकडनं ती बॅग वगैरे घेतो आणि निघून जातो, कारण त्याला आता लई मोठी रक्कम मिळालेली असते. दुसरीकडे ईश्वरी अर्णवला समजवते आणि म्हणत असते की आपण फक्त 2 दिवसासाठी कसं तरी ऐकलं आहे तिला थांबवण्यासाठी, पण आपल्याला ना काही झालं तरी अंजलीताईंना घरी आणण्यासाठी अजून काही कोशिश करावी लागणार आहे आणि ती आपण करूया, जेणेकरून अंजलीताई कायमच्या ह्या घरात येतील असंही आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. त्यानंतर ईश्वरी आणि अर्णवने खूप मुद्दामूनच ना जे सगळं लहानपणीचं सामान आहे ना त्यांच्या खेळणे वगैरे ते सगळं काही काढलेलं असतं, जेणेकरून त्याच्यावर जर आपण काही बोललो तर निदान आता तरी ती काही व्यक्त होते का, काही बोलते का, हेच पाहायचं असतं आणि यासाठी त्यांचे प्रयत्न आता सुरू असतात. तर दुसरीकडे अंजलीसुद्धा तिथेच बसलेली असते म्हणून ईश्वरी अर्णवला विचारत असते की हे सगळं काय आहे, तुमच्या लहानपणीचं सगळं आहे का? हो हो आमच्या लहानपणीचं आहे. आणि तुम्ही यावेळेला ऑर्गॅनिक कलर आणलेत ना? अगं हो ऑर्गॅनिक कलर्स आणलेत, ताईचा विचार करून, ताईच्या बाळाचा विचार करून ना सगळे कलर ऑर्गॅनिक आहेत, नको काळजी करू असं देखील अर्णव आता ईश्वरीला बोलत असतो. हे सगळं तिथे बसलेली अंजली त्यासोबत आजी ऐकत असतात. अंजलीला बरं वाटत असतं की आपला भाऊ आपली इतकी काळजी घेत आहे आणि ती आता विचार करत असते. दुसरीकडे आता ईश्वरी मुद्दामूनच विषय काढत म्हणत असते की तुम्ही लहानपणीसुद्धा होळी खेळायचात की नाही, जरा मला सांगा ना, नेमकी तुमची रंगपंचमी कशी असायची, जरा मलाही सांगा, म्हणजे तुम्ही असेच होतात की कसे होतात, खोडकर होतात का, याबद्दल मलाही जाणून घ्यायला आवडेलच असंही आता ती म्हणत असते. त्यावर
आम्ही लहानपणीची मजा करायचो ना, ती तू ऐकशील ना तर तू हसतच राहशील, असं देखील आता तो म्हणत असतो. म्हणजे एवढं काय करायचं तुम्ही मलाही सांगा, असंही ईश्वरी म्हणते. त्याच वेळेला आता अर्णव ईश्वरीला सांगतो की आम्ही लहान असताना ना आधीच कोणी उठायच्या आधीच ना सगळी तयारी करून ठेवायचो आणि रस्त्यावरनं येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना कलर लावायचो, त्यांच्यावर कलर फेकायचो, फुगी फेकायचो, हे असं सगळं काही करायचो. ही अशी मजा ना आता अर्णव सांगत असतो. ईश्वरी हे सगळं ऐकते. ईश्वरी म्हणते, काय खरंच एवढं सगळं करायचं? मला वाटत नाही, पण तुम्ही एवढं सगळं करत असाल. हो हो, एवढं सगळं आम्ही करायचो, असं देखील आता ती म्हणत असते अंजली. कारण अंजलीने आता लहानपणीची अजून एक आठवण सांगितलेली असते. ती म्हणजे ती आता म्हणते की लहान असताना ना चिंटू उठायच्या आधीच ना मी त्याच्या गालाला रंग लावून ठेवायची. ते एवढी मजा यायची ना, खूपच मजा यायची. आणि त्यातच लोकांना कळलं होतं की हा रंग वगैरे लावायचा. नंतर तर चिंटूला बाकी लोक ना अक्षरशः ग्रीस लावून ठेवायचे. आणि मग काय, तो ग्रीस घासून काढायला त्याला आई नाही तर ताई लागायची. नुसतं मग ताईकडे हट्ट करायचा आणि मग मीच वगैरे आंघोळी घालायची. या सगळ्या गोष्टी आता अंजली स्वतः हसत खेळत सांगत असते. अंजलीकडनं हे सगळं काही ऐकून ना ईश्वरीला एकदम बरं वाटत असतं. कारण हे सगळं सांगताना अंजली एकदम हसत हसत सगळ्या काही गोष्टी सांगत असते. त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकून ना अंजली आणि ईश्वरीमध्ये आता एक छान बॉन्डिंग बघायला मिळत असतो. अर्णवही आता त्यांच्यामध्ये मिळून गेलेला असतो. पण थोड्या वेळाने का होईना अंजलीला कळतं की आपण ह्यांच्यासोबत एकदम नॉर्मल बोलतोय आणि एकदम हसून हसून बोलतोय, ही गोष्ट आता तिला कळलेली असते. आणि म्हणूनच मग ती थोडी ना अशी शांत बसते आणि मग नंतर ती म्हणत असते की मी बघून येते हे कुठे आहेत. त्यानंतर आता इकडे अंजलीच्या चेहऱ्यावर हसू आलं आहे हे बघूनच ना आजीसुद्धा खूप जास्त खुश असते. दुसरीकडे इकडे ईश्वरीसुद्धा अर्णवच्या हातात हात देते आणि इकडे बघायला सांगत असते अंजलीकडे. तर अंजलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अर्णव देखील सुखावलेला असतो. कारण त्याने बऱ्याच दिवसानंतर त्याच्या बहिणीच्या चेहऱ्यावर इतका छान आनंद बघितलेला असतो. त्यानंतर आजी म्हणत असते की आपल्याला मानपान करायचं आहे, चला मग बोलवून घे जावई बापूंना, असं देखील आता अंजलीला सांगितलेलं असतं. म्हणूनच आता अंजली हो असं म्हणते आणि लगेचच ती आता विषय बदली करायचा म्हणून तिकडनं उठून आता राकेशला बोलवायला गेलेली असते. कारण तिला असं वाटत असतं की राकेशशी बोलून पटकन आपण सगळ्या काही म्हणजे मानपान वगैरे आहे ती घेऊया, असंच तिचं झालेलं असतं. आणि म्हणूनच ती मानपानासाठी आता त्या राकेशला बोलवायला गेलेली असते. राकेश काय तर आता मानपान घ्यायला एका पायावर तयार असतो. पण इथे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, बघितलं ना ताई किती छान हसत होत्या, किती आपल्याशी छान बोलल्या, आता हे सगळं काही हळूहळू नक्कीच सुधरेल, तुम्ही काळजी करू नका, असं देखील आता ईश्वरी अर्णवला बोलून त्याला आता एक असं दिलासा देत असते, आधार देत असते. आणि त्यामुळेच ना आता हा तिने दिलेला दिलासा बघून खूपच बरं वाटत असतं आणि अर्णव थोडा का होईना सुखावलेला असतो. दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळत असतं राकेश आणि सगळीजणं बसलेली असतात. आजी म्हणत असतात की चला आपण कार्यक्रम उरकून घ्यायचा का, काय करायचं, अगं चिंटू कुठे राहिलाय बघ ना. तर ईश्वरी म्हणते की त्यांचा कॉल चालू आहे, त्यांची मीटिंग चालू आहे, त्यांना अजून वेळ लागणार आहे, असं देखील आता सांगितलं जातं. मग आता वेळ लागणार आहे म्हटल्यावर मग काय करायचं. मग ईश्वरी म्हणत असते की त्यांनी सांगितले कार्यक्रम उरकून टाकूया. मग ईश्वरी स्वतः तो मानपान करायचं ठरवते. म्हणजे जे काही गिफ्ट्स आणलेले असतात आजीने ती स्वतःहूनच द्यायला पुढे जाते. जेव्हा ती गिफ्ट्स वगैरे देते तेव्हा मुद्दामून राकेश म्हणतो की काय गरज होती आजी या सगळ्याची, नको कशाला उगाच, पण आता दिलंय म्हटल्यावर तो थोडी घ्यायचा टाळतोय. तो म्हणत असतो, विचार मनातल्या मनात करतो की चला फायनली आपल्याला काही भेटलंय ना तर आपण त्याचा उपभोग घेऊया. आणि म्हणूनच आता तो या सगळ्याचा उपभोग घ्यायचा ठरवतो. आणि त्यामुळेच ना आता तो बघत असतो, तो ठरवतो की चला गिफ्ट काय आहे ते बघूया. एवढं आपल्याला आजीने मोठं मानपान म्हणून दिलं आहे ते, म्हणूनच तो गिफ्ट तिथेच ओपन करायचं ठरवतो. मग इथे मुद्दामून वल्लरीने ते गिफ्ट चेंज केलेलं असतं. त्या गिफ्टमध्ये काळ्या रंगाची राख भरलेली असते. जसं तो गिफ्टचा बॉक्स ओपन होणार तशी ती सगळी राख त्याच्या तोंडावर पडणार, हे तर आता वल्लरीने फिक्स केलेलं असतं. आपल्या मोठ्या दिमागात ते आता ओपन करायचा प्रयत्न करतो. त्याला वाटलं असेल गिफ्ट आहे म्हणूनच नेमकं काय आहे असं विचार करून तो गिफ्टचा बॉक्स तो ओपन करतो. आणि जसा तो बॉक्स ओपन केला जातो तसा आता त्याच्यातनं भडकन अशी राख उडते आणि सगळी त्याच्या तोंडावर जाऊन बसते. त्याने त्याचं तोंडच काय होतं. वल्लरीने हे सगळं केलेलं असतं आणि वल्लरी हे जेव्हा होते तेव्हा मात्र ती खूपच जास्त खुश होते. पण इकडे असणारे सगळेजण चकित होतात की हे सगळं नेमकं काय चाललेलं आहे आणि काय घडतंय हेच कळत नसतं. ईश्वरी तर आता खूप मोठ्या धक्क्यात असते. कारण ईश्वरीला कळलेलं असतं की या सगळ्यामध्ये या राकेशचा पुन्हा एकदा अपमान झालेला आहे. मग आता काय होऊ शकतं ते.
दुसरीकडे आता इकडे हे सगळीच जणं बघून सुद्धा चकित झालेले असतात की अचानक त्याच्यामधून त्या बॉक्समधून कसं काय हे झालं, अक्षरशः प्रँक केल्यासारखं झालेलं असतं. पण या सगळ्याचा राग आहे ना अंजलीला प्रचंड आलेला असतो, कारण अंजलीला वाटत असतं की आपल्या नवऱ्याचा मानपान करायचा पण हा असा, आणि तो सुद्धा एवढा बेकार, म्हणजे त्याचं तोंड काळं होईपर्यंत हे सगळं मुद्दामून ह्या लोकांनी केलेलं आहे. आणि आता अंजली आता नावं ठेवत असते आणि अंजली म्हणते की तुमच्या लोकांकडनं ही अपेक्षा नव्हती, म्हणजे आम्हाला बोलवायचं, मानपान करायचं आणि मानपानात असा अपमान करायचा का, हे सगळं आहे का, म्हणून तुम्ही हे सगळं केलं, असं देखील आता ती म्हणत असते. अंजलीला समजवायचा ईश्वरी प्रयत्न करते, पण अंजली काही ऐकत नाही. अंजली आता राकेशला घेऊन तिकडनं निघून जाते. दुसरीकडे वल्लरीने आता घर अक्षरशः डोक्यावर घेतलेलं असतं आणि वल्लरी म्हणत असते की हे सगळं ईश्वरीमुळे झालेलं आहे. ईश्वरीनेच ते गिफ्ट आणलेले होते ना रूममधनं, मग ईश्वरीने गिफ्टमध्ये बदल केला आहे. ईश्वरी म्हणते की नाही, मी खरंच सांगते, मी काहीच केलं नाही. पण त्याच वेळेला आता इकडे ईश्वरी जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा आजीही ईश्वरीला म्हणतात, अगं पण ईश्वरी तूच आणलंस ना गं रूममधनं गिफ्ट, मग सांग ना हे सगळं कसं झालं. ईश्वरी म्हणते खरंच मला माहीत नाही, पण मी काहीच केलेलं नाही आहे. ईश्वरीसुद्धा अगदी आपल्या मनापासून सांगत असते. मग दुसरीकडे आता पल्लरी म्हणते, मग हे गिफ्ट इथे कसं राहिलं, म्हणजे गणपती इथे राहिला आणि तू जे काही केलंस त्यामुळे जावई बापूंचा अपमान झाला. हे सगळं करताना जरा देखील मनाकडे काहीच वाटलं नाही का, असंही म्हटलं जातं. तर आता पुढे पाहायला मिळत असतं की जी अंजली आहे ती तर आता राकेशसोबत घरी गेलेली असते आणि राकेशने आता मुद्दामूनच कॉल केलेला असतो. राकेश आता कॉल करूनच अर्णवला बोलत असतो, बघितलं ना आज माझा जो काही अपमान झाला आहे ना तो मी कधीही विसरणार नाही आणि आता तुझ्या बहिणीला मी तिथे घेऊनही येणार नाही, असंही आता त्याने सांगितलेलं असतं. ठीक आहे, तू घेऊन येणार नाही आहेस ना, तर मी सुद्धा तुला ओपन चॅलेंज करतो, नाही ना उद्या रंगपंचमीच्या दिवशी माझ्या ताईला तुझ्यासमोर येऊन रंग लावला तर माझं नाव देखील अर्णव राजशिर्के राहील, असं देखील अर्णव आता ओपन चॅलेंज देत राकेशला बोलत असतो. त्यामुळे आता राकेशची बोलतीच बंद होते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.